नमस्कार. मी वृषाली गद्रे. आज आपण बोलणार आहोत प्रोक्रॅस्टिनेशन वरती. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय? एका वाक्यात सांगायचं झालं तर काम पुढे ढकलणं किंवा ते काम टाळणं. जर ते काम टाळलं तर एकतर ते काम वाढत जातं किंवा दीर्घकाळाचं नुकसानही आपलं होऊ शकतं. पण मग हे असं का होतं? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे भीती. कोणाची भीती माहितीये? लोक काय म्हणतील? लोकांची आपल्याला भीती वाटते आणि म्हणून आपण एखादं काम केलंय, पण ते परफेक्ट आणि पूर्ण व्यवस्थित होईपर्यंत आपण ते दाखवतच नाही. कारण भीती असते लोक काय म्हणतील याची. अजून एक कारण म्हणजे एक तर लो एनर्जी आणि दुसरं लॅक ऑफ क्लॅरिटी. एखादी गोष्ट कधी करायचे, का करायचे, कशासाठी करायचे, केव्हा करायचे हे माहितीच नसतं. डिसिजन घेण्याची सुद्धा आपल्यामध्ये ताकद नसते. का माहितीये? अगेन, जर डिसिजन चुकला तर लोक काय म्हणतील? म्हणजे लोकांची भीती ही सगळ्यात जास्त असते. बरेचदा असंही होतं, की एखादं काम करायचंय हे आपल्याला माहिती आहे. समोर दिसत असतं ते काम. पण आपण Insta, Facebook याचे रील्स बघता बघता 4-5 तास कधी निघून जातात कळत सुद्धा नाही. आणि मग ज्या वेळेला आपल्याला रील्स बघायचाही कंटाळा येतो ना, त्यावेळेला समजतं की अरे आपलं हे काम करायचं राहूनच गेलंय. पण त्यामुळे काय होतं? ताण वाढत जातो. स्ट्रेस यायला लागतो. आता खरं तर हा स्ट्रेस किंवा ताण हे आपल्याचमुळे आलेला आहे ना. म्हणजे जेन्युइन स्ट्रेस आहे का हा? हा जेन्युइन स्ट्रेस नाहीये. कारण जर आपण ते काम वेळेत पूर्ण केलं असतं ना, तर हा स्ट्रेस आपल्याला आलाच नसता. पण आपल्याच चुकीमुळे तो स्ट्रेस आपल्याला आलेला आहे. मग या स्ट्रेसच्या बरोबर त्या स्ट्रेसच्या अनेक मित्रमैत्रिणी आपल्याकडे येतात. उदाहरणार्थ भीती, राग, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग आणि या सगळ्यामुळे मग सुरुवात होते हाय बीपी, पोटात दुखणं, गॅसेसचे प्रॉब्लेम. कारण झोपेची समस्या जी निर्माण होते ना, त्यामुळे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि या सगळ्याची गोळाबेरीज जर केली ना, तर एक मस्त नाव येतं डिप्रेशन. खरं तर हे डिप्रेशन आपण स्वतःच बोलवलेलं आहे ना. जर ते वेळेत काम केलं असतं तर या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकलो असतो. मग हे जर सगळं टाळायचंय, तर काय करता येईल? प्रोक्रॅस्टिनेशन मधून स्वतःला बाहेर काढायचंय, तर काय करता येईल? या प्रोक्रॅस्टिनेशनला एका शब्दात सांगू? आळशीपणा. आळस, जो आपल्याला बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी नडतो. आणि हे जर टाळायचं असेल, तर छोट्या-छोट्या गोष्टी करा. म्हणजे एखादी मोठी गोष्ट आहे, त्याचे जर पाठ केले, तर आपण छोट्या-छोट्या गोष्टी करून हे प्रोक्रॅस्टिनेशन हे टाळू शकतो. एक अगदी सोपं उदाहरण घेऊ, जे सगळ्यांना समजेल असं सोपं उदाहरण घेऊ. एखाद्या व्यक्तीला एखाद्या कंपनीमध्ये प्रेझेंटेशन द्यायला जायचंय. आता प्रेझेंटेशनचे एक 15-20 स्लाइड्स असतील. त्या आपण जर अ, विभागल्या तर म्हणजे आज समजा फक्त 2च केल्या. पण त्या फोकसफुली केलेत. व्यवस्थित वेळ देऊन केलेत. त्यासाठी सगळ्यात पहिलं आहे ना, वेळ ठरवा, की या वेळेमध्ये मी हे काम करणारच आहे आणि फोकसनी करणार आहे. त्यामुळे काय होतं माहितीये? ते काम वेळेत पूर्णही होतं. तर समजा आपण पहिल्या 2च स्लाइड केल्या. फोकसनी केल्यामुळे त्या 2 स्लाइड अतिशय उत्तम होऊ शकतात. ठीक आहे? या 2 स्लाइड्स नंतर तिसरी, चौथी कारण एकदा तुम्ही सुरुवात केलीत ना,
की आयडियाज पटापट मिळायला लागतात, की 2 स्लाइड झाल्यानंतर तिसरी कोणती हवी आहे, कशी हवी आहे, कशा पद्धतीने हवी आहे. हे करत करत आपल्या 15-20 स्लाइड्स ज्या आपण पूर्ण करायचे त्या सगळ्या आपल्या व्यवस्थित आपण पूर्ण करू शकतो. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःच्या मनाला सांगा, की डन इज बेटर दॅन परफेक्ट. परफेक्शनच्या नादी आधी अजिबात लागू नका. पहिल्यांदी त्या स्लाइड्स पहिल्या पूर्ण करा. कारण एकदा का पूर्ण झाल्या, की पुन्हा आपण त्या बघू शकतो. आपला आपल्या स्लाइड्स बरोबर आहेत का? अजून काही त्याच्यामध्ये ॲडिशन करायचंय का? किंवा एखादी स्लाइड जर नाही आवडली, तर ती आपण रिप्लेसही करू शकतो. म्हणजे हळू आपल्या लक्षात येतं, की पुढची कामं आपली परफेक्ट व्हायला लागतात. कारण त्या दृष्टीने आपली पावलं पडायला लागतात. हे सगळं करत असताना स्वतःला एक गोष्ट नक्की विचारली पाहिजे, की हे आपण का करतोय? फाइंड युअर व्हाय. आपण ह्या गोष्टी का करतोय? कशासाठी करतोय? ज्या वेळेला आपल्याला आपला व्हाय कळेल ना, त्यावेळेला हे प्रोक्रॅस्टिनेशन हे नक्कीच आपण टाळू शकतो. हे आळशीपणा न करता जेव्हा आपण आपलं काम करतो, त्यावेळेला स्वतःला बक्षीस द्या. येस, बक्षीस द्या स्वतःला. कारण आपण स्वतःला कधीच बक्षीस देत नाही. स्वतःला कधी अप्रिशिएटच करत नाही. कोणत्याही स्वरूपात तुम्ही बक्षीस देऊ शकता. तुम्हाला जर गाणी आवडत असतील, तर गाणी ऐका. एखादा पिक्चर बघायचा असेल, तर पिक्चरला जा. गार्डनमध्ये जा. ज्या गोष्टी अशा तुम्हाला वाटत असतील, की ही गोष्ट करायची म्हणजे राहून गेली आहे, ती गोष्ट करा. हे सुद्धा स्वतःला तुम्ही बक्षीस देऊ शकता, है ना? पण काहीतरी स्वतःला बक्षीस नक्की द्या. एखादी गोष्ट, एखादी आवडती गोष्ट स्वतःलाच गिफ्ट द्या. छान व्रॅप करून स्वतःला गिफ्ट म्हणून द्या. बघा ना, किती छान वाटेल स्वतःच्या मनाला. उद्यापासून सुरुवात करायची असेल ना, तर ती आजपासून करा. कारण उद्या कधीच येत नाही. आपल्याला आपली स्वप्न जर पूर्ण करायची आहेत, तर कोणतीही गोष्ट उद्यावरती टाळण्यापेक्षा आजपासून सुरुवात करा. कारण ॲक्शन घेतल्याशिवाय कोणतीच स्वप्न पूर्ण होत नाही. एक पाऊल पुढे टाका आणि तुमच्या स्वप्नांना सत्यामध्ये उतरवा. या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल बटनला नक्की क्लिक करा. ज्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओज येतील, ते तुमच्यापर्यंत पहिले येतील. माझ्या Facebook, Instagramला नक्की फॉलो करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.